आय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। धनगर समाजाचं श्रद्धास्थान असलेलं सुभाष बाबा मंदिराचा यात्रा उत्सव संपन्न। भिवंडी तालुक्यातील धनगर समाजाचं श्रद्धास्थान असलेलं सुभाष बाबा मंदिराचा यात्रा उत्सव संपन्न झाला असून 2 दिवस सुरू असलेल्या यात्रा उत्सवात पालघर, ठाणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागातून धनगर समाजाने हजेरी लावून आपला सहभाग नोंदवला। गेल्या अनेक वर्षापासून नवा रुपया आलेल्या व धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेलं सुभाष बाबा मंदिर हे भिवंडी तालुक्यातील दलोंडे गावाच्या हद्दीवर आहे। सदर मंदिरात सुभाष बाबांची समाधी असून धनगर समाजासह इतर सर्व समाजाचे हे श्रद्धास्थान मानले जाते। तिथीनुसार हा यात्रा उत्सव गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। सुभाष बाबांचे मंदिर हे जागृत देवस्थान असून येथे मनोकामना पूर्ण होतात अशी आख्यायिका येथील भाविक भक्त आवर्जून सांगत आहेत। आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कोळपे यांनी सांगितले की दरवर्षी हजारो भावी या यात्रेत सहभाग घेऊन आपले नवस भेटत असतात। त्याचबरोबर अनेक राजकीय नेते मंडळी सुद्धा आवर्जून या यात्रेत सहभागी होत असतात। इंडिया न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट। ही सुभाष बाबा यात्रा जी आहे याचं वैशिष्ट्य काय? सुभाष बाबा यात्रेचं वैशिष्ट्य असं की गेल्या 45 वर्षापासून हे इथं प्रसिद्ध असलेलं जागृत असं देवस्थान आहे। हे सर्व समाजाबरोबरच धनगर समाजाबरोबरच सर्व समाजाचं हे श्रद्धास्थान आहे। इथे संपूर्ण महाराष्ट्रातून यात्रेच्या दिवशी लोक मोठ्या भक्तिभावाने येतात। तसेच संपूर्ण आपल्या परिसरातले भिवंडी तालुका, पालघर जिल्हा असेल, ठाणा जिल्हा असेल, अनेक राजकीय मंडळी, उद्योगपती, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मंडळी येथे दरवर्षी मोठ्या श्रद्धेने येतात आणि आपल्या सुभाष बाबाचं दर्शन घेऊन यात्रेचा आनंद उत्सव साजरा करतात। त्याचप्रमाणे हा जो उत्सव आहे हा ठाणे जिल्ह्यातील धनगर बांधवांसाठीचं एक मोठं श्रद्धास्थान आणि आधारस्तंभ असं हे सुभाष बाबा प्रतिष्ठान येथे आहे। दरवर्षीप्रमाणे संपूर्ण समाज इथे येतो, आनंद उत्सव 1 दिवसाचा साजरा करतो। इथे तिथीप्रमाणे यात्रा साजरी केली जाते। पहिल्या दिवशी इथे पालखी येते, ती पालखी मंदिरापासून ते दलोंडे गावामध्ये पूर्ण फिरून पहिल्या दिवशीचा उत्सव साजरा केला जातो आणि दुसऱ्या दिवशीचा हा पूर्ण उत्सव हा गजनी नृत्य आणि इतर सर्व कार्यक्रम या आयोजनामध्ये केले जातात। अशा प्रकारे ही यात्रा उत्सव साजरा केला जातो।